अचानक साखरेच्या दरानं जी काही उसळी घेतलेली आहे ती कुठेतरी संशयास्पद आहे. कारण यावर्षी एकूण पीक पाणी पाहता पुढील सीझनमध्ये देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे तर स्पष्ट आहे. सरकारनं कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही. आणि जी शिल्लक साखर आहे, जे रेकॉर्ड आज सरकार दाखवतंय, साखर कारखाने दाखवतात, ते बघितलं तर अगदी दिवाळी होऊन सुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहते. असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पदरित्या उसळी मारणं ही कुठेतरी पाणी मुरत असल्याचं दिसतं. मुळामध्ये मी एक शेतकरी नेता आहे. मला साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे होता, झालेलाही आहे. परंतु लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडं आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे. आणि आता जी काय मार्केटमध्ये साखर जाणार आहे ती जुजबी किरकोळ कारखान्यांची साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चुरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे. म्हणजे हे पैसे रिकव्हरी चुरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या घशात जाणार आहेत, व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत. खरं तर हे साखरेचे दर बघितले तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत. मला माहीत आहे की आधीची साखर कमी दरानं विकलेली असली तरी सुद्धा शिल्लक साखरेला मिळणारा दर जर संपूर्ण वर्षभराच्या गाळप झालेल्या ऊसावर विभागला तरी सुद्धा 400 ते 500 रुपये आरामात ऊस उत्पादक द्यायला काय अडचण नाही. परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही कारण आमची साखर आधीच विकून ठेवलेली आहे. त्यामुळं सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. आणि आता अचानक साखर कारखाने साखरेची जी वाहतूक होते ते वाहतूक होत असताना ते ट्रकसुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का, बिनपावतीच्या GST चुकवलेले ही साखर मार्केटमध्ये फिरालेल्या हे सुद्धा तपासलं पाहिजे. कुठंतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागला आहे असा संशय घ्यायला जागा आहे.